शालेय जीवनात उत्तम शिक्षण घेऊन भविष्यात गरजूंना मदत करण्यासाठी समाजसेवा करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व भागातील मानेकरी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी देवेंद्र कोटे बोलत होते. समाजाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या आपल्या या रामदास यल्लप्पा मानेकरी हायस्कूल सर्व ट्रस्टींचं मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्या वाटपाचा जो संकल्प भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे, याचा आज एक कार्यक्रम आपल्या या शाळेमध्ये करण्याचं संधी आम्हाला संस्थेने दिली. त्याबद्दल संस्थेच्या मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. मुलांनो, मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की आज आपल्या संस्थेसारखे जे कार्यक्रम या ठिकाणी झाला, तुम्हाला शिक्षणासाठी ही जी काही मदत मिळत आहे याचा निश्चितच तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी खारीचा वाटा म्हणून थोडीफार का होऊ नये मदत होणार आहे. भविष्यात तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी, व्यवसायाची संधी, अधिकारी होण्याची संधी मिळाल्यानंतर तुम्ही सुद्धा समाजातील गरजवंत कष्टकऱ्यांपर्यंत काहीतरी मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोनापुरे होते. सचिव विद्यासागर पोट्टीकार, अमृत गोगी, प्रीतम मुसफेट, संजय करनकोट, अमन दुबास, माजी महापौर श्री कांचना यन्नम, मेघनाथ यमुल, रामचंद्र जन्नू, सावित्रीबाई पल्लाटी, अभिषेक चिंता, मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे, सुजाता मुनकंपल्ली आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष फरड यांनी केले. आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.